नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील खालसा कोळंद येथील मराठी विद्या मंदिराच्या आवारात अज्ञात व्यक्तीकडून अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही वस्तू ठेवून करणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर शाळेत एकीकडे कुतूहल तर दुसरीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक भगवान वाघ व देवा पावरा यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासणीनंतर हा प्रकार गंभीर असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी याची माहिती गावचे सरपंच सचिन पाटील यांना दिली. यानंतर ग्रामस्थांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. शाळेच्या आवारात असा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय. विशेष म्हणजे ज्या शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचारसरणीचे धडे देत अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचं शिक्षण दिलं जातं, त्याच शाळेच्या परिसरात अशा प्रकारची घटना घडल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान गावातील सामाजिक कार्यकर्ते बळवंत पाटील यांनी सीएल माझा न्यूजशी बोलताना या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा कृत्यांपासून समाजानं दूर राहिलं पाहिजे. नागरिकांनी विवेकबुद्धीने विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रकरणी संबंधितांनी तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच शाळा परिसरात पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होती.